चला तर मग विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी पाठ 3 शाल, लेखक रा. ग. जाधव या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख. पुलकित शाल. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रा. ग. जाधव. पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा. शालीचे उपयोग: अंगावर मिरवणे, सन्मान करणे, गरजवंताला देणे, भिक्षेकराला देणे, अभागी लोकांना देणे. प्रश्न तिसरा, खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. लेखकांनी सुटकेसमधली शाल काढली, बाईला हाक मारली व खिडकीतून तिला शाल आणि 5-50 रुपयांच्या नोटा दिल्या. सेकंड, म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. लेखक 2 शाली कट्ट्यावर घेऊन आले आणि कुडकुडणाऱ्या म्हातारा भिकाऱ्याला दोन्ही शाली दिल्या. प्रश्न चौथा, कारणे शोधून लिहा. एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण या घटनेतून लेखकांना परोपकार केल्याचे सुख मिळाले. सेकंड, शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण सुर्वे मुळातच शालीन होते. थर्ड, लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. प्रश्न 5, आकृती पूर्ण करा. लेखकांनी भूषवलेली पदे: विश्वकोशाचे अध्यक्षपद आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. प्रश्न 6, खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा. फर्स्ट, बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या. संवेदनशीलता. खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते. लेखकाचे गुण आहे वास्तवाचे भान. थर्ड, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. लेखकाचे गुण उदारपणा. चला तर मग विद्यार्थ्यांनो, उर्वरित पाठाचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.